नमस्कार. तर क्रिकेट इतिहासातली सगळ्यात मोठी सिरीज ॲशेस Yes. इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया सध्या चालू आहे. हम्म. अख्खं जग तिच्याकडे बघतंय, हम्म. म्हणजे सगळेच लोक, हम्म. शिवाय आम्ही दोघं. येस कारण आम्ही दोघं बघायला आलो गावदेवी प्रीमियर लीग. येस आणि टेनिस विश्वात जे काही चालू आहे आता, महाराष्ट्रातले टेनिस प्लेयर्स जे काही ज्या पद्धतीने मोठे होतात, कृष्णा सातपुते असेल, केतन म्हात्रे असेल, करण अंबाला असेल आणि अजून उस्मान पटेल, ही सगळी नावं तुम्ही ऐकलीच असाल. टेनिस क्रिकेटमध्ये केवढी मोठी झालीत. ISPL T10 जे काही चालू आहे, सो टेनिस क्रिकेट म्हणजे आपलं बॅक टू द रूट्स वाला आम्हाला फील येतं आता. गावदेवी प्रीमियर लीग आम्हाला त्यात पण कोणी घेतलं नाही कधी, पण तरी हा. आणि आम्हाला इंडियासाठी खेळायचं होतं, पण ठीक आहे आता. आम्ही सीझन साठी बनलो. सो गावदेवी प्रीमियर लीग साठी आम्हाला इथे कव्हर करायला बोलवलंय आज. आणि होपफुली ही लीग ISPL T10 म्हणा एवढी मोठी होईल. आणि भावेश, तुला काय वाटतं, टेनिस क्रिकेटचं जे काही महाराष्ट्रात चालू आहे ते तुला हे जलस फील करत होतं की तू पण एकेकाळी टेनिस क्रिकेट खेळायचास, तर तू कधी असा प्रीमियर लीग खेळला नाही, तू फक्त अंडरआर्म क्रिकेट मध्येच अडकून राहिला. बस. तर मला असं वाटतं की सध्या टेनिस क्रिकेट ज्या लेवलला पोहोचलंय, आपण बऱ्याच त्या इंटरनॅशनल व्हिडिओज पण बघतो, त्यात पोरं खेळत असतात सिम बॉल, त्यात कधी टेनिस बॉल वापरतात. सो मला वाटतं की काही वर्षांनी सीझन बॉल काढून इंटरनॅशनल पण टेनिसनेच होईल. मला वाटतं मला एक इन्सिडेंट आठवतो. सचिनने एक किस्सा सांगितला होता. त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला जायचं होतं, तेव्हा सचिनने प्रिपरेशन हार्ड टेनिसवर केली, आठवतंय का? त्याने हार्ड टेनिस ओला केलेला आणि समोरच्या बॉलरला सांगितलेलं की भाई शॉर्ट पिच बॉलिंग टाक. तो त्या पाण्यामध्ये पूर्ण पिच ओला केला त्याने आणि त्याने सांगितलं की हार्ड टेनिस तू ओला करून मला बॉलिंग टाक. सो मी शॉर्ट पिच बॉलिंग जास्त पेसने मला की चांगलं खेळतो, राईट? टायमिंग बेटर होईल. सो हे सगळ्याचं मूळ आहे, आय गेस. आणि आय थिंक बॅक टू द बेसिक्स वाली गोष्ट आहे. प्रत्येकाची सुरुवात इकडनं होते, आम्ही पण इकडे चालू त्यामुळे. आणि मला असं वाटतं की गावदेवी प्रीमियर लीग विषयी आपण थोडंसं बोलूया की वाकोल्यातली एक लीग आहे ही, जी आज वडाळ्यातील अजमेरा क्रिकेट ग्राउंडवर खेळली जाते. वाकोल्यातली लीग वडाळ्यामध्ये खेळली जाते. तिथे सध्या ग्राउंड कडक आहे, पण आवडलं मला. आणि या लीगचा काल पहिला दिवस झालेला आहे. त्या पहिल्या दिवशी A ग्रुपच्या अख्ख्या राऊंड संपलेले आहेत आणि त्यांची सेमीफायनल पण झालेली आहे. आणि आज B ग्रुपचा राऊंड चाललाय. सो त्यांच्या लीग मॅचेस चालल्यात. सो दुपारपर्यंत सेमीफायनल आणि फायनल असेल. सो इट्स थरली एक्साइटिंग. आणि आपण आता इन्स्टावर पण बघत असतो की टेनिस प्लेयर्स केवढ्या जास्त किमतीला हे होत आहेत. म्हणजे त्यांचं ऑप्शन जेव्हा होतं टेनिस प्रीमियर लीगचं वगैरे, तेव्हा लाखोंमध्ये त्यांची बोली लागते. IPLच्या लेवलला पोहोचेल का, काय वाटतं टेनिस क्रिकेट? माहिती आहे IPLच्या पुढे आहे सध्या टेनिस क्रिकेट. जरा युट्यूबच्या माध्यमातून देखील सर आपण थोडं पुढे झालात तर बरं होईल. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपलं प्रक्षेपण होत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मांडीला खातचे सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून इथं आपण आलात. सर, कॅशचं देखील पारितोषिकाचं वितरण करायचं. अजित मी विनंती करेन आपण एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊया खेळाडूचा. अजित शिंदे. नमस्कार अजित, मी अमेय, मी मांडीला हाजमधून आलो इथे. आणि तुझा टेनिस बॉल क्रिकेटमधला कसा एक्सपिरियन्स वाटतो या प्रीमियर लीगला घेऊन तुला? ग्राउंड तर खूपच छान आहे आणि आम्ही जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता तुमची टीम कुठपर्यंत पोहोचली आहे या प्रीमियर लीगमध्ये? सेमीपर्यंत पोहोचले. अच्छा, आणि तू काय बॉलर आहेस, बॅट्समन? दोन्ही गेले. सो तुला काय वाटतं या प्रीमियर लीगमध्ये टॉप रन गेटर कोण असेल? मला एवढंही म्हणजे मॅच बघितली नाही मी, टुर्नामेंट कोणी किती रन मारले, त्याच्यामुळे
काय आयडिया नाही आहे. आणि आता टेनिस क्रिकेट जसं बूम होत आहे ओव्हरऑल इंडियामध्ये म्हणतोय किंवा महाराष्ट्रात, तर तुझा आवडता प्लेअर कोण आहे टेनिस मधला? आवडता असं म्हणजे खूपच चांगले प्लेअर आहेत, असा आवडता स्पेशल असा कोण नाही. पण एकाचं जर नाव घ्यायचं झालं तर कोण असेल? त्याचं नाव सातपुते म्हणताय कोणतरी, कृष्णा सातपुते. हा चांगला आहे तो पण. तुझ्या ओळखीमध्ये कोण आहे? तुझ्या ओळखीमध्ये कोण आहे? मध्ये असं कोण नाही असं ओपनचं खेळणारा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. सो या लीग मधला वन ऑफ द यंगेस्ट प्लेअर आता आमच्या बरोबर आहे. तन्मय नाव आहे त्याचं. आणि तुझं वय किती आहे? 17. ओके. आणि मला सांग, तू याआधी काय काय खेळल्यास इथे म्हणजे टेनिस मध्ये किंवा टेनिस मध्ये आमची जीपीएल टुर्नामेंट होते, ह्याचे 3 वर्ष मी खेळलोय. अच्छा, ओके. 15 इयर्स म्हणजे तू 15 पासून हो, हो, हो. खेळत? तेव्हापासून- मला यांच्या गल्लीत पण नाही घ्यायचं रे. पहिली ओव्हर मी टाकतो. वा, कडक. पॉवर प्लेची ओव्हर. अच्छा, ओके, नाईस. येस. हा, आणि लेदर पण खेळतो मी. कॉलेजचे टुर्नामेंट खेळतो, MCA चे, युनिव्हर्सिटीचे. अच्छा, ओके. महानगर कॉलेज मधून हा. खेळलोय आम्ही. 3 वर्ष खेळलोय आम्ही कॉलेजच्या. अच्छा, ओके. पण मग तू लेदर मध्ये पण बॉलिंगच करतोस की ऑलराऊंडर वगैरे? बॉलिंग ऑलराऊंडर आहे मी ऍक्च्युली. अच्छा, ओके. आणि मला सांग, आता एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. लेदर खेळण्यामध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यामध्ये नक्की तुला टेक्निकल साईडने बघायला गेलास तर काय फरक वाटतो तुला? ॲज अ बॉलर लेदरसाठी जे लाईन अँड लेंथ युजफुल असते आणि जे टेनिससाठी लाईन अँड लेंथ युजफुल असते ही खूप डिफरंट असते. टेनिसमध्ये बॉल बॅटच्या स्विंग मध्ये यायला नाही पाहिजे आणि लेदर मध्ये ती परफेक्ट गुड लेंथ मध्ये बॉल हिट होऊन चांगल्या बाउन्सने निघायला पाहिजे. ते ऍस्पेक्ट लेदर मध्ये इम्पॉर्टंट असतात. टेनिस मध्ये बॉल कसा कट होतोय, कसा स्लोअर बॉल येतोय, व्हेरिएशन्स जास्त मॅटर करतात टेनिस क्रिकेटमध्ये. आणि लेदर मध्ये कन्सिस्टन्सी मॅटर करते पेस बॉलरला. बरोबर. आणि लेंथ सेट करणं इम्पॉर्टंट. ओके. आणि काय वाटतं तुला टेनिस क्रिकेट आता जसं चाललंय, सो तुझं काही एम आहे का की इथे मला पोहोचायचं, किंवा ही लीग खूप मोठी आहे? अशा कोणत्या लीग ज्या तुझ्या लिस्ट मध्ये आहेत? टेनिस क्रिकेट आता खूप एमर्जिंग आहे आणि ISPL आता खूप मोठी लीग आहे. बरोबर. तेच ड्रीम आहे की ISPL मध्ये चान्स मिळावा कधी. ट्रायल माझे फुल आहेत ISPL खेळू. अच्छा, ओके. आता मला सांग, आम्ही बरेच व्हिडिओज बघतो, कृष्णा सातपुते असेल किंवा अजून बरीच नावं जी मी ऐकली, करण अंबाला वगैरे उस्मान असतील. पटेल, करण अंबाला, हे सगळे बॅट्समन आहेत सगळे. सो मला सांग, टेनिस मधले बॉलर्स कोण आहेत? टेनिस क्रिकेटचे जे लेजंडरी बॉलर्स आहेत ते कोण आहेत? विकी भोईर पेस बॉलर, आय लव्ह इट. आणि करण अंबाला ऑल्सो. तो बॉलर, तो ऑलराऊंडर. ऑलराऊंड. हा. बॉलिंग पण त्याची खूप क्लास आहे. अच्छा, ओके. माझा पर्सनल फेवरेट करण अंबाला. हो. अच्छा, ओके. तुझा आवडता प्लेअर कोण आहे? माझा आवडता प्लेअर विराट कोहली. आणि असं टेनिस क्रिकेट मध्ये तुझा आवडता प्लेअर? टेनिस क्रिकेटमध्ये आवडता बोलायचं तर पवन केने आणि भावेश टेलर. आणि मला एक सांग, आता तू लेदर बॉल क्रिकेट पण बघत असशील आणि इंडियाची जेव्हा मॅच. खेळतो पण लेदर अच्छा, लेदर पण खेळतोस. ओके, मग तर बेस्ट माणूस आहे तू तर. हो. आता समज तू आज तू टेनिस बॉल क्रिकेट खेळून गेलास आणि उद्याची लेदरची मॅच आहे, तर तुझा त्या गेमवर काही फरक नाही पडला असं किंवा काही या- नाही. असं काही नाही. असं काही नाही. अच्छा, ओके. चांगला प्लेअर चांगलाच असतो. हो मग आपण रोहित आणि विराटला इथे बोलवूया ना. हो, बोलूया नक्की. आले तर नक्की बोलूया. थोडं टेक्निकल बाजू बघायला गेली लेदर आणि टेनिस मधली, तर त्यात काय फरक जाणवतो तुम्हाला की लेदर बॉल कसा खेळला? लेदर हा टेनिस टायमिंगचा गेम आहे. बॉल- बरोबर. टेनिस गेम हा ताकदीचा गेम आहे आणि अच्छा. माइंडचा गेम आहे. अच्छा, ओके. लेदर मध्ये तुमच्याकडे टायमिंग पाहिजे असते, पण टेनिसला तुम्हाला ताकद टायमिंग दोन्हीचा वापर करावा लागतो. बरोबर. सराव फिटनेस खूप चांगला पाहिजे लेदर साठी. बरोबर. टेनिस साठी इव्हन एवढा नसेल तरी चालतंय. राईट. सो तुम्हाला काय वाटतं, आता समजा एखाद्या प्लेअरचं एज 40 वगैरे, तर तो टेनिस बॉल क्रिकेट व्यवस्थित खेळू शकतो जसं की लेदर फिटनेस वर बॉल? डिपेंड आहे. हा, राईट. आमच्या टीम मध्ये Fitness आहे, ते 47 आहेत. शेखर भाई आहेत, त्यांचं एज 47 आहे. तरी आणि पण ते त्यांनी आज opening batsman 40 रन मारले एका मॅच मध्ये, त्यामुळे 66 एज करायचे होते. So आता टेनिस बॉल खेळून पण प्रॉपर प्रोफेशनली खेळू शकतो आपण आणि त्याच्यावर घर पण चालू शकतो. चालवतात ना. ISPL बघा, एकेका प्लेअरला 26 लाख, 22 लाख, 18 लाख, जी आपली वर्षभरची कमाई नाही आहे ती त्यांना भेटते. 2.5 करोडची पॉडसे काय ठेवली आहे, जी कधी इंटरनॅशनलला नाही ठेवली आहे. बरोबर. म्हणजे एवढं सगळं त्यांना स्कोप भेटले ISPL मुळे. आता यंगस्टर आहे, त्यांना खूप चान्सेस आहेत. खेळा, प्रॅक्टिस करा, ISPL खेळा, मुंबई खेळा. मुंबई टेनिस क्रिकेट होते, सुप्रीमो, आम्ही सुप्रीमो दोघं खेळलोय. अच्छा. सुप्रीमो चषक, आता MPL होणार आहे. आता मुंबई प्रीमियर लीग होते. MPL साठी आमचा वैभव वैभव पाटील एक फॉर्म म्हणून आहे भरलाय आमचा. वाटतंय. तो आहे. तो हाय ऑप्शनला आय होईल थिंक तो MPL ला. आता तो होईल ह्यावरती सिलेक्ट तो आमच्या इकडे आयकॉन प्लेअर आहे. म्हणजे जो लेदर खूप चांगला खेळतो. चांगला. तो मोठी लहान कीर्ती महान आहे. कंपनीकडून तो खेळतो आता. आणि टेनिस क्रिकेट मध्ये जसं आता ISPL आहे, तशा अजून कोणत्या स्पर्धा आहेत ज्या की प्रॉपर आता नावाजलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्लेयर्स जाण्यासाठी खूप उत्सुक असतात? आता तुम्ही सुप्रीमो आहे, रतन बुवा पाटील स्मृती चषक झाली आहे,
परत पुण्यामध्ये करंडक चषक होते, परत सुरतला होते, बिग बॅश होतात, 70 बिग बॅश होतात, परत दुबईला होते 10PL होते. अच्छा, म्हणजे आता पूर्ण इंटरनॅशनल लेवलला टेनिस क्रिकेट पसरत चाललंय. प्लेयर्सला ओनर्स फ्लाईटच्या तिकीट देऊन त्यांना राहण्याची सोय अच्छा. करतात आहे, वेगळे पैसे पण देतात आहेत. टेनिस क्रिकेट तुम्ही ऍज कम्पेअर लेदर क्रिकेटच्या लेवलला थोडंफार पोहोचते आता हळूहळू. टेनिस क्रिकेटचं भविष्य खूप मोठं आहे. जर सगळ्यांनी प्रयत्न करत राहिले, Correct. मेहनत करत राहिले, तर ते लोक लेदर क्रिकेट, मी तर हे सांगतो की थोड्या दिवसांनी लेदरवाले टेनिसमध्ये येतील. टेनिसमध्ये एवढा पैसा आला. हा, तेच वाटतं IPL वगैरे पण टेनिसने खेळतील असंच वाटतं. इव्हन प्लेयर आहेत त्यांना जे पुढे म्हणजे स्कोप भेटला ते टेनिसमध्ये येतात. ISPL मध्ये झाला आहे. विजय पावले महाराष्ट्र टेनिस खेळला आहे. तो पण आता विवेक शेलार ज्यांनी ऑस्ट्रेलिया टीमला पण नेटमध्ये बॉलिंग टाकली आहे वर्ल्ड कपच्या वेळी. ओके. असे खूप प्लेयर आहेत. आय थिंक एक वेस्ट इंडिजचा प्लेअर पण आय गेस फायनलला 6 कोणी मारलेले ब्रॅथवेटने पण ते सगळेच आता आले होते इंडियामध्ये मध्यंतरी टेस्ट टेनिस एक्झिबिशन टेनिसची मॅच खेळली. अरे हा ती आपली कोलकाताला झाली होती जिथे तो हा होता ते उस्मान होता, पटेल वगैरे कार्लोस सगळे खेळत वेथ होते. होता, परत स्कॉट टायरिस होते, हे लोक सगळे होते. करेक्ट आहे. हो. रॉस टेलर वगैरे होते, ते लोक सगळे होते त्या लीग मध्ये. कोलकाताला झाली होती ती. सो एका अर्थी बघायला गेलो तर खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे एकेकाळी असं होतं की आम्ही आणि माझ्यासारख्या प्लेयर्स आम्ही खूप भारी खेळायचो, पण आमच्याकडे पैसा नव्हता, सो आम्ही क्रिकेटर होऊ शकलो नाही. सो आमच्याकडे काही उरलं नाही हे करण्याशिवाय. पण नवीन पिढी आहे ज्यांना सीझन मध्ये काही नाही झालं त्याचं टेनिस मध्ये करिअर घडवू शकतात. सो आणि हे मस्करीत बोलत नाही आणि हे खूप जेन्युअनली बोलला आहे की टेनिस क्रिकेटचं म्हणजे भविष्य, आम्ही नाही आहेत क्रिकेटर, हे खरं. टेनिस क्रिकेटचं भविष्य आता खूप काय म्हणतात उज्ज्वल दिसतंय. ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे, ज्या प्रकारे सेलिब्रिटीज इन होतात, ज्या प्रकारे पैसा येतोय टेनिस लीग्स मध्ये. सो होपफुली टेनिस क्रिकेट पण लेदरच्या कॉम्पिटिशनला तुम्ही पकडा जवळपास पोहोचलंच आहे. पहिला सॅटर्डे संडे टेनिसच्या फक्त मॅचेस व्हायच्या. लोकांना सॅटर्डे फक्त एक दिवस सुट्टी घेऊन संडे सुट्टी घेऊन परत सोमवारी काम. आता तुम्ही बघाल तर रोज कंटिन्यू नाही ना 1-1 लाख 2-2 लाखाच्या तुम्ही भिवंडी साईडला जावा, त्या रायगडमध्ये जावा, रोज 1 लाख 2-2 लाखाच्या रोज मॅचेस होतात. विचार करा जर प्रत्येक पण मला सांगा टेनिस क्रिकेट भारताच्या कोणत्या पार्टमध्ये अजून म्हणजे महाराष्ट्रात तर खूप फेमस आहे, पण महाराष्ट्र सोडलं अजून कुठे आहे? कोलकाता आहे, सुरत आहे, गुजरात आहे, परत केरला आहे आणि जम्मू काश्मीर आहे. जम्मू मध्ये पण खूप टेप बॉल तिथे पण टेप बॉल पण खेळला जातो. तुम्ही टेप बॉल वगैरे खेळलात कधी? टेप बॉल अजून मोठी होतच नाही. ते जास्त पाकिस्तान पाकिस्तान आता ISPL मध्ये संकल्पना आहे ना टेप बॉलची. सगळे येतात ना आता खेळायला ISPL मध्ये पण. ISPL मध्ये पण येतात असं. पण प्लेअर आहेत ISPL ला खेळायला टेनिससाठी. सो होपफुली टेनिस क्रिकेट पण त्या लेवलला पोहोचेल ज्या लेवलला आता लेदर क्रिकेट आहे इंडियामध्ये. आणि टेनिस क्रिकेट मधले प्लेयर्स पण विराट आणि रोहित सारखेच तेवढ्या लेवलला फेमस आहेत. आता ऑब्व्हियसली ते आहेतच फेमस. कृष्णा सातपुते वगैरे बोलतो तर लेदर बॉल क्रिकेटचा सचिन तेंडुलकर गॉड आहे, तसा टेनिस क्रिकेटचा कृष्णा सातपुते पण गॉड आहे. बरोबर. हो, त्याच्या व्हिडिओ पण बघितले इन्स्टावर ते काय त्यांचे रील्स असतात, मग त्याच्यावर तू व्ह्यूज बघ केवढे असतात, शेअर्स बघ. आणि खूप जास्त मोठं मार्केट आहे. बरोबर. म्हणजे तू कारण हे प्रॉपर टेनिस क्रिकेट त्याच्यामुळे म्हणजे ओळखण्यात आलंय. बरोबर. त्यांनी टेनिस क्रिकेटला उच्च लेवलला नेलं आणि आउट ऑफ इंडिया त्यांनी नेलंय. त्याला पहिल्यांदा बोलवलं गेलंय की म्हणजे बाहेरगावी ये, दोहाला ये, कतारला ये, आमच्यामधनं खेळ, तुला आम्ही ट्रेनचे विमानाचे पैसे देतो, तुला राहायचे पैसे देतो, प्लस तुला खेळायचे पण पैसे वेगळे देतो. मग त्याच्यामुळे ते टेनिस क्रिकेटचं उच्च लेवल वाढलंय. करेक्ट. सो एकंदर बघायला गेलं तर टेनिस क्रिकेट इज द होप. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचं करिअर कुठे संपत नाही, ह्या क्रिकेटमध्ये पुढे वाढत जात आहे, किंवा म्हणतो ना एखाद्याकडे ऑपॉर्च्युनिटीज खूप झाल्या टेनिस क्रिकेटमुळे स्पेशली. सो आय थिंक इट्स द न्यू वेव ऑफ क्रिकेट माझ्यामध्ये. आणि ज्यात सगळेच आता सध्या म्हणतो ना पोहतात, आणि आय होप ते खूप वर जाईल. आणि आपल्याकडे एक छोटी जमायमा पण आहे, ती पण क्रिकेट खेळते. तू जरा तुझं सांग मला कसं चाललंय तुझं क्रिकेट, तुझं करिअर कसं चाललंय सांग जरा मला. खूप चांगलं चाललंय. तुझी आवडती प्लेअर बाय तुझं नाव सांगा ती व्यवस्थित. रिशा आडनाव काय? पेवेकर, रुपेश पेवेकर. तुझा आवडता प्लेअर कोण आहे? जेमिमा. तू काय करतेस? मी क्रिकेट खेळते. नाही पण बॉलिंग करतेस, बॅटिंग करतेस? ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. कोणता स्पिन टाकते फास्ट टाकते? फास्ट बॉलिंग करतेस की स्पिन? कोणता स्पिन टाकतेस? लेग स्पिन. कडक. अच्छा, तू आज बघतेस जीपीएल, तू बघितलीस काल आणि लेग स्पिन करून दाखवला असता आता. अच्छा, तुझा आवडता प्लेअर कोण आहे जीपीएल मध्ये? कोण आवडता प्लेअर तुझा? हाय पप्पा. तू कोणत्या टीमला सपोर्ट करतेस? बाबांच्याच? हा. नाव काय बाबू? Yes. आणि IPL मध्ये कोणाला सपोर्ट करतेस तू? IPL मध्ये RCB. RCB बस बंद करा. मुंबईला नाही सपोर्ट करत तू? मुंबईला काय नाही करत सपोर्ट? रोहित शर्मा नाही आवडत तुला? अरे मी चाललोय. हा खूप मोठा रोहित शर्माचा फॅन आहे, त्याने स्वतःचे केस कापले रोहित शर्मासाठी. ठीक आहे.
जशी कमेंट्री चालू आहे, मी म्हटलं की मला लिटरली हर्षा भोगले, सिद्धू सगळे दिसले असे, तर ह्या मागे खूप मोठं श्रेय यांचं आहे. प्रशांत, तर मी तुमची मागून कमेंट्री ऐकतो, तर तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे 2 दिवसांचा? निश्चितच एक समालोचन करताना आपण सगळ्यात महत्वाची जी भूमिका असते ती म्हणजे आयोजक कमिटीने, जी आयोजकांनी कुठल्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि एक अप्रतिम आगळीवेगळी अशी संकल्पना आयोजकांनी आपल्या समोर मांडलेली आहे. अच्छा, मला जरा सांगा की आता इंटरनॅशनल कमेंट्री आपण बघतो की तिथे केवढं सिस्टमॅटिक सगळं आहे, टेक्निकली किती गोष्टी तिथे प्लॅन केलेल्या असतात. सो त्या मानाने खूपच असं इम्प्रॉम्प्टू किंवा म्हणतो ना आपल्याला पटकन बघून गोष्टी सुचल्या पाहिजेत, गोष्टी पटकन रिॲक्ट करता यायला पाहिजे, तशा सगळ्या गोष्टी असतात. सो करताना काय गंमत किंवा काहीतरी असं काय म्हणतो ना, एखादा किस्सा तुमचा काही घडला का 2 दिवसात? असं नाही, इन जनरल तुमचे काही किस्से नाही, असे घडले बरेच किस्से आहेत. पण आता कालच्याच सामन्यामध्ये जेव्हा प्रयाग 11 हा संघ म्हणजे जवळपास निश्चित होता सेमीफायनल मध्ये आणि विशाल पाटील आपल्या सांताक्रूज मधला एक खरोखरच एक प्रतिभावान असा खेळाडू आहे. वैभव पाटील त्याचा छोटा भाऊ, विशाल पाटीलचा संघ होता 21 ग्रुप. आणि मी कुठेतरी मला असं एक जाणीव झाली की बाबा नाही, या सामन्याला हा खेळाडू कलाटणी देऊ शकतो आणि त्या खेळाडूने आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील माझ्या समालोचनामधून ऐकू शकता की हा खेळाडू या सामन्याला कलाटणी देईल आणि कुठेतरी या संपूर्ण आपल्या या स्पर्धेच्या लीग स्पर्धेचं पूर्ण इक्वेशन खराब करून टाकेल किंवा इक्वेशन बदलून टाकेल. तर प्रयाग 11 हा संघ टॉपला होता, तो विरोधी संघ होता. 21 ग्रुप हा संघ खेळत होता, जवळपास 57 धावा चेस करायच्या होत्या आणि ॲज पर द इक्वेशन 4.3 षटकांमध्ये सामना संपवायचा होता, विच इज व्हेरी डिफिकल्ट. ज्या पद्धतीने 21 ग्रुप बॅटिंग करत होतं किंवा अप्रोच करत होतं, पण विशाल पाटीलची बॅट लागली आणि त्याने जवळपास 4.2 षटकांमध्ये सामना संपवला आणि प्रयाग 11 जो टेबल टॉपर होता तो स्पर्धेतून बाहेर गेला. तर मी विनंती करेन कृपया नितीन नलावडे, प्रदीप चव्हाण, हेमंत सोलंकी यांनी कृपया पार्टिसिपेट करावं याच्यामध्ये, त्यांनी देखील आपले अनुभव शेअर करावेत. सगळ्यात पहिलं तर आता ग्राउंड भेटणं मुश्किल आहे मुंबईत, तर हो. मुंबईमध्ये. आता आम्ही राहतो सांताक्रूजला आणि आता मॅचेस घेतलं तिथे वडाळ्यामध्ये, तर आम्हाला एवढं कठीण केलं की प्रत्येक हे बीएमसीचं ग्राउंड आहे आणि बीएमसीच्या हातापाय पडायला 2 महिने गेले. आता ही स्पर्धा आजचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून आम्ही पुढच्या वर्षीची तयारी करणार. तुमच्या टीमचं नाव काय होतं म्हणजे? माझ्या टीम प्रयाग 11 होता मध्ये. मध्ये जर बघायला गेलं तर माझ्या स्वतःची टीम आहे नवदेव 11. तर मला एक आवडलं म्हणजे हे जे टुर्नामेंट आम्ही जे करतो, बट कसं आहे हे पूर्ण वेगळे आमच्या एरियामध्ये 6-7 टीम आहेत, पण हे जे याच्यामध्ये आम्ही जे जीपीएल आम्ही जे करतो त्यासाठी सगळे प्लेयर आपल्या टीम सोडून एकामेका टीम मध्ये खेळतात आणि खूप अंडरस्टूड करतात, कारण का आमचे रूल्स रेग्युलेशन आम्ही तसं फॉलो केलेत, तसं त्यांना असं दबदबा केलाय की बाबा हे तुम्हाला मानायला लागेल. अच्छा, आणि बाहेरचे अंधेरी आणि जोगेश्वरी 2 प्लेयर्स आहेत, त्यांना तुम्हाला चान्स देता येईल का तुमच्या लीग मध्ये खेळायला? ऑफकोर्स भावेश आणि अमेय नावाची पोरं. द्या लागेल. त्यासाठी फक्त काय गावदेवीसाठी रूम घ्यायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, मग आपण एक 10 वर्षानंतर खेळू शकतो मला वाटतं. 2 चेंडू टाकू. नाही, तसं नाही करायचं. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे चान्स भेटेल, तुम्ही रूम घ्या किंवा सांतोषला तुम्ही रूम घ्या. सांतोष मध्ये आम्ही प्रीमियर लीग खेळतो, पण मग रूम स्वस्तात मिळेल आम्हाला? नाही, हो ऑफकोर्स भेटेल ना, पण एअरपोर्टची जागा असेल. अच्छा ठीक आहे, चालेल. आणि डील मॅच करेल, डोंट वरी. पण मग एजंटचे काही पैसे वगैरे वेगळे नाही? ऑफकोर्स भेटणार, द्या लागेल तुम्हाला. ठीक आहे, चालेल. आता प्रभाकर, तुम्ही तुमचा एकंदर तुम्ही आम्हाला ऍक्च्युली प्रभाकर यांनी आम्हाला ऍक्च्युली इथे बोलवलं की टुर्नामेंट बद्दल आम्हाला पण थोडं फुटेज मिळेल, यांची काही लोक आम्हाला फॉलो करतील या हेतूने, तर थँक्यू प्रभाकर. आणि बाकी तुझं मला एकंदर ओपिनियन सांग किंवा तुझा एकंदर एक्सपिरियन्स सांग मला. अच्छा, ओ माय गॉड, छोटा प्रभाकर द सेकंड, प्रयाग. हा, बाय द वे याच्या नावाने टीम आहे, या प्लेयरच्या नावाने टीम आहे. हाय कर सगळ्यांना. ठीक आहे. हा, तर प्रभाकर तुम्ही सांगा तुमचा 2 दिवसांचा एक्सपिरियन्स कसा राहिला आणि आता तुम्ही ह्या लीगचं फ्युचर कसं बघताय किंवा तुमच्या त्याबद्दल काही प्लॅन्स आहेत किंवा काही नाहीये? सर्वप्रथम भावेश, अमेय, सुब्रत, थँक्यू सो मच. आणि एका कॉलवरती तुम्ही आलात, एंटायर कमिटी करून खूप खूप आभार. आमच्याकडून पण थँक्स. काय ना बघा, सगळ्यांनी प्लीज फॉलो पण करा पाहिजे. हो, नक्की. आता आम्ही अनाउन्समेंट केली आहे. पर्सनली मी प्रत्येक टीम कडे जाऊन सगळ्यांना सांगेल की ऍटलिस्ट आम्हाला 100-150 फॉलोअर्स या टुर्नामेंट मधून पाहिजे. आणि राहिलं तुमचा जो प्रश्न आहे टुर्नामेंट बद्दलचा, तुम्ही बघू शकता जनरली जसं हेमंतने सांगितलं ना, हेमंत आमचा कॅप्टन आहे आणि या आमच्या पूर्ण एरियामधून जो आमचा इंटर एरिया एक विभाग आहे त्यामधून जनरली ना 3-4 चांगल्या टीम आहेत आणि त्यात सगळ्यात चांगली टीम जी आहे ती गावदेवी 11, ज्यामध्ये मी, नितीन, भैया, हेमंत आम्ही सगळे खेळतो. बट याचा उद्देश काय या स्पर्धेचा की जे बाकीचे प्लेयर पण आहेत, तुम्ही बघत असाल इथे, बाकी फिल्डिंग करतायत किंवा फक्त फिल्डिंग करतायत, ज्यांना इच्छा आहे मी पुढे जाऊन काहीतरी खेळेन, की मी वैभव सारखा बनेन, विशाल सारखा बनेन किंवा हेमंत सारखा, प्रभाकर सारखा, नितीन सारखा बनेन,
तर त्यांना एक आम्ही एक संधी दिली आहे आणि त्यामध्ये कसं ना आम्ही प्रॉपर एक ऑप्शन केलं होतं. करेक्ट. ए कॅटेगरी प्लेअरचे पॉईंट्स वेगळे होते, बी चे वेगळे होते, ऑलराऊंडर्स होते, बॉलर्स होते, बॅट्समन होते. तर त्यामध्ये तुम्हाला पिक करायचं. सो जनरली हे काय ना एक आम्ही सिंक करू इच्छितो की असं नाही की हेमंत आणि प्रभाकरच खेळतोय, हेमंत आणि भैया खेळतोय किंवा मी आणि नितीन खेळतोय, असं आम्हाला नको होतं. बरोबर. त्यामध्ये आम्ही असं केलं होतं की 8 जे टॉपचे ऑलराऊंडर्स आहेत ते एका ग्रुपमध्ये. करेक्ट. म्हणजे कोणतीही टीम असं नाही होणार की म्हणजे एकदम लिस्ट सगळ्यांसाठी कोण ना कोणतरी जाऊ शकतो. आणि त्यानंतर मग तुम्हाला प्ले करायचं की मी किती पॉइंट्स कोणाला देणार आहे, Correct. मला कोणाला रिटेन करायचंय, मला कोणता प्लेअर पाहिजे. कारण बरोबर. ओनर आणि आयकॉनच सिमिलर राहू शकतो, तो बरोबर. पण तुम्ही चेंज करू शकता. प्रत्येक प्लेअर IPL सारखं रिटेन्शन नाहीये. अच्छा. तर आमचा उद्देश हे आहे की प्रत्येक वर्षी एक नवीन फॉर्मेशन यावं, हा. नाव मे बी तेच असेल आणि नवीन विजेता मिळावा. करेक्ट. टुर्नामेंट विषयी आमच्या फॅन्सनी आमच्या व्ह्युअर्सना काही सांगायचं? व्ह्युअर्स मला नक्कीच सांगायचं आहे, मी मांडीला खासला सबस्क्राईब करतो. मी त्यांचे सगळे जे शॉर्ट पॉडकास्ट आहेत ते सगळे बघतो, त्यांना लाईक पण करतो. व्ह्युअर्स माझे जितके पण मित्र इथे उपस्थित आहेत आता त्यांना पण मी सांगू इच्छितो, प्लीज तुम्ही यांना सबस्क्राईब करा आणि यांचा कंटेंट एकदा बघा. बाकी सबस्क्राईब कराल की नाही त्याच्यावरून ठरेल. कंटेंट खूप चांगला आहे. सो मे बी आणि माझी अशी एक इच्छा आहे की टेनिस क्रिकेट एवढं मोठं होत आहे तर मे बी पुढे जाऊन एकदा म्हणजे मांडीला का इतकं मोठं होईल की टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर लेदर क्रिकेट साठी पण असा एखादा. नाही, ऍक्च्युली आम्हाला ऍशेस मध्ये आज बोलवलंच होतं. पॉन्टिंग म्हटलं की या, आम्ही म्हटलं नाही, आज आम्हाला प्रभाकरने इकडे बोलवलंय, आम्ही इकडे. थँक्यू सो मच. हा, पॉन्टिंगच्या वरती आमची ऑफिशियल आहे. मी पॉन्टिंगच्या वर प्रभाकरला चूज केलं. ऍक्च्युली कसं माहिती आहे, आम्ही सगळ्यांचं नाव तर मी घेतलं. आमच्या एरियातला एक आयकॉन प्लेअर, एवढा मोठा प्लेअर आहे जो केनिया सध्या पण खेळायला गेलाय. आता सध्या तो नाही आहे, सध्या लेदरचा मोठा प्लेअर आहे तो. पृथ्वी शा सोबत खेळलाय. वैभव पाटील. अच्छा. हा, मी त्यांच्या बद्दल ऐकलं होतं. हो, बरोबर. वैभव पाटील ते आता सध्या इकडे नाही आहे, त्याची मॅच आहे, त्यासाठी ते मॅच साठी गेलेत. पण त्यांनी पण खूप आम्हाला म्हणजे बोलतात ना की प्लेअरला किंवा त्याची टीम साठी तो मेंटोर आहे. त्यांचा गणेश 11चा मेंटोर प्लेअर आहे तो सध्या नाही खेळला कारण यावर्षी दरवर्षी खेळला, यावर्षी तो नाही खेळला. नाही, उचला चालेल किंवा हरकत नाही. त्याचं नाव घ्यायचं विसरलो. वैभव असता तर अजून म्हणजे तुम्हाला काहीतरी मोटिवेशन दिले असते, अजून तरी काही तो बोलला असता 2 शब्द त्याचं पण. कारण का तो त्या ह्या वयात अजून त्याला खूप खेळायचं आहे, त्याला क्रिकेट खूप खेळायचं आहे. तो अजून तो प्रोफेशनल प्लेअर आहे. आमच्या एरियातला बघायला गेला तो प्रोफेशनल प्लेअर सारखाच आहे. तो एक चांगला म्हणजे तो सध्या ए डिव्हिजनला लेदर क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतोय. वैभव सारखेच बरेच प्लेयर्स इकडनं अजून भेटतील आपल्याला, म्हणजे मुंबईला म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, इंडियाला म्हणा. शिवाय ही लीग हिचा 3रा पर्व चालू आहे. आय होप की याचे 40-50 कितीही पर्व होतील आणि अशीच चालत राहील. तोवर आम्ही म्हातारे येऊ, आमची मुलं तुमच्यासोबत शूट करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो या आता आम्ही ह्याच नोटला हा डे समअप करतोय. आम्ही माहिती खूप प्लेयर्सना भेटलोय, खूप जणांचे मी इंटरव्ह्यूज घेतलेत, खूप जणांशी मी बोललो, आम्ही अख्खी लीग बघितली आहे. सो इट इज नो लेस दॅन इंटरनॅशनल क्रिकेट. त्या पद्धतीचं क्रेज होतं इकडे. काय म्हणतो ना, लेदर बॉलचं जसं क्रेज आहे तसं प्रॉपर आम्ही ते क्रेज बघितलंय. प्रॉपर आम्ही प्रोफेशनल सेटअप बघितलाय ज्यात सगळ्या गोष्टी ते घडतात. कमेंट्री पासून ते स्कोरिंग पासून ते अगदीच ट्रॉफीज म्हणा, अख्खं मार्किंग म्हणा, सगळंच. सो या दॅट्स इट. माझ्या ते खूप पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आहे माझ्या. तुला टेनिस क्रिकेटसाठी नाही ऑब्व्हियसली. आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. सो वी आर सायनिंग ऑफ नाउ.